श्री स्वामी समर्थ. पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पतीचे किंवा मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा एक उपाय. यांनी महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केलं तर त्याच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तीची प्रगती होईल. आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल, मजबूत होईल, घरात बरकत होऊ लागेल, सुख समृद्धी येऊ लागेल. आणि हा उपाय 100% लाभ देणारा आहे. तर फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी. घरी असलेली पूजेत वापरलेली गेली सुपारी अजिबात वापरू नये. तुम्हाला नवीन एक सुपारी घेऊन यायचेच आहे. ती सुपारी आल्यानंतर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी, सकाळी संध्याकाळी, कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी. ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. अगरबत्ती, दिवा ओवाळावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजे समोर ती सुपारी ठेवली असेल तर सुपारीच्या समोरच बघत तुम्हाला 21 वेळेस एक मंत्र बोलायचे आहे. आणि तो मंत्र काही असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र 21 वेळेस बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि एखाद्या सफेद रंगाच्या कापडामध्ये एखादी कपड्याचा तुकडा घ्यायचा. छोटासा कापड असेल त्यामध्ये सुपारी बांधायची. ती सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारात लावावी आहे. म्हणजे मुख्य दरवाजाच्या वरच्या भागात कोणत्याही साईडला, उजव्या साईडला, डाव्या साईडला, कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी बांधायची आहे. पण तर बांधायची वरच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता. आणि सुपारी आतून बघायची, बाहेरून नाही. आतून बांधायची म्हणजे बाहेरून कोणाला दिसणार नाही. आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकता. ज्यांनी तुमचा घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल, आर्थिक स्थिती बळकट होईल, घरात सुख समृद्धी नांदेल, सुख शांती नांदेल. उपाय महिलांनी अवश्य करावा.